नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या मसली शंकरपटामध्ये या सरांची जोडी विजय झाली, तर आपण माहिती जाणून घेऊया। नाव सांगा। माझं नाव राकेश सेवकरामजी देवतळे, मुक्काम नवेगाव पेठ, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? आजचा विजय म्हणजे आमचे स्वर्गीय तुळशीरामजी पाटील देवतळे, आमचे आजोबा। आज आम्ही तिसऱ्या पिढीमध्ये काम करतो। त्यांच्यानंतर माझे काकाजी राजू पाटील देवतळे, माझे वडील सेवकरामजी देवतळे आणि माझे भाऊ आकाश, प्रणय, पंकज आणि माझा मुलगा कृष्णा आणि माझा लहान भावाचा मुलगा पारस आणि सगळे आम्ही चौथ्या पिढीमध्ये आज काम करतो। त्याच्याबद्दल आमचा जे विजय आहे हा संपूर्ण देवतळे परिवार, डोये परिवार, मनोहरजी मेश्राम, मेघा काजी, गजबे साहेब आणि एकनाथजी गायकवाड, आमचे ड्रायव्हर अनिल भाऊ गायकवाड आणि आमचे सगळ्यांच्या टीमचा म्हणा, माझे सासरे श्रीरामजी सातपुते, त्यांचे मुलं, माझे सोयरे धायरे, सगळ्यांचा विजय आणि माझ्या गावातील सगळे मित्रमंडळी, हे करण आहे, हे सगळे म्हणजे मित्रमंडळी आहे, तुषार आहे, सगळ्यांचा विजय आहे असं मला वाटते। या बैलाबद्दल सांगा। हा बैल म्हणजे याचं नाव सुरुवातीत पहिले म्हणजे लहानपणापासून बिच्चू, याचा जन्म 4 जानेवारी 2020ला येरकडा गावामध्ये झाला आहे। हा याचा गाव आहे कनाळगाव। मोतीरामजी नन्नावरी यांचा बैल हा, याचा नाव त्यावेळेस बिच्चू ठेवला। आम्ही ह्या वर्षी 2-2.5 वर्ष नाही का समोरचे जे विरोधी पार्टी आहे त्यांच्याकडे हा त्यांनी वापरला, त्याला नाही का त्यांनी लाईनाचं मोठं केलं आणि हा बैल गेल्या वर्षी आमच्याकडे 7 नोव्हेंबर 2025 म्हणजे 24ला हा माझ्या घरी आला आणि आम्ही याचा 4 जानेवारी 2025ला आम्ही याचा वाढदिवस, 5वा वाढदिवस साजरा केला आणि त्या दिवशी या बैलांना सांगितलं की बाबा आमच्या खुट्याला आला, एकतरी वेळा यश देशील। त्यांनी आज तो यश आम्हाला 11 महिन्यामध्ये मिळवून दिला। त्याबद्दल त्या बैलासाठी मी माझं खूप खूप आभार आहे। मी त्यासाठी खूप खूप त्याला धन्यवाद देत आहो। किती मेहनत केली या बैलाची? या बैलाची मेहनत म्हणाल तर नाही का, माझ्या मुलाचा इतका आवडता बैल आहे की याला पाण्यावर नेणं, सोडणं, धरणं करणं, माझे माणसं सगळ्यांच्यासाठी माझ्याकडे 4 वर्षापासून तळोदीची आमचे मुखरुजी आहेत, तो विकासजी आहे, असे हे राजूजी महाराज केमळे आमच्या अडीअडचणीत आमच्या घरी 24 तास ते येतात आणि बैलांची मेहनत घेतात। त्याबद्दल आमच्या परिवाराने म्हणा किंवा आम्ही, आमचे सगळे धरणार करणारी मंडळी आहेत, यांनी याच्यासाठी नाही का रात्रंदिवस मेहनत घेतली आणि 11 महिन्यात समोरच्या पार्टीला त्यांनी विजय आपल्याला करून दिलं। त्याबद्दल त्या बैलासाठी तर म्हणजे शब्दच नाही आज बोलायला। आणि त्या बैलाबद्दल सांगा। हा जसा मामा बैल आहे, हा डोये पाटील आमचे नाही का भिसी, त्यांचं मूळगाव टाका, त्यांचा तो बैल आहे। पहिले आम्ही यावर्षी सुरुवातीपासून नाही का 2 गट राहायचे, अलग अलग आम्ही हाकलणं करणं अलग अलग राहायची। यावर्षी आम्ही जानेवारी महिन्याच्या पहिले म्हणजे डिसेंबरपासून आम्ही असं एका बैलांचं खेळायचं म्हणून आम्ही एकत्र आलो आणि एकत्र आल्यापासून हा मामा जो बैल आहे, हा बैल नाही का त्यांचा घेणारीचा नाही का, त्यांच्या साड्याकडून त्यांना गिफ्ट भेटलेला आहे, म्हणजे भाच्याला तो नाही का त्यांच्या साड्यांचा बैल आहे। 2.5 वर्ष पहिले 12 महिने झाले त्यांचं निधन झालं। आज त्याला त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली त्या म्हणजे मालकाला त्यांनी वाहिली। मामा म्हणजे मामाच आहे तो, त्याच्यावर काही शंका नाही, सगळ्यांना घेऊन चालताय। आता हा जर पाहिला तर नाही का असं वाटते की एक नाही का वाघ आणि ससा म्हणतात नाही का, पण जोडी अशी ही जोडी आम्हाला असं वाटत होतं की बा ही जोडी जमणार नाही, पण आमचे जे सहकारी मित्र आहेत, मेघाजी असो, मनोहरजी काकाजी असो, एकनाथ काकाजी असो, यांनी सगळ्यांनी आम्ही बसलो, आमचे काकाजी असो, आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपल्याला जर खेळायचं आहे आणि समोरच्या पार्टीनं हा बैल नाही का तपासला आहे, आपण आमच्या भाषेत तपासला म्हणतो, तपासणारा बैल त्यांच्याकडे 2.5 वर्ष त्यांच्याकडे राहिलेला बैलासोबत म्हणजे बैल खेळवायचा आहे, तर आपल्याला काही नाही काही कुठून तरी नाही का समोरच्या दृष्टीने नाही का कुठून तरी आपल्याला विजय मिळवायचा आहे, तर हा मामा आपल्याला याला साथ करेल आणि हा त्याच्याबरोबर म्हणजे काही ना काही साथ करून त्यांना विजय मिळवेल असं आम्हाला खात्री होती आणि ते खात्री असताना पूर्ण केली। आणि मामा म्हणजे मामाच आहे, त्यांनी हा दुसरा विजय आहे त्याचा। एकदा तो आंबोलीच्या पटामध्ये 2 वर्ष पहिले तो विजय झाला आणि आजचा हा मसलीच्या पटामध्ये विजय आहे। आणि या बैलाचा किती विजय? हा बैलांचा विजय म्हणजे आमच्याकडे पहिलाच विजय आहे। हा बैलांचा म्हणजे खेळ भर झाले, 2-3 खेळ झाले। हा बैल म्हणजे आजपर्यंत रनात सरळ आला नाही, त्याच्यामुळे नाही का याला सगळी पब्लिक आज बा सरळ येणार नाही, हा नाही का म्हणजे फालटी बैल आहे असंच म्हणजे सगळे म्हणजे जेव्हाचा गेम लागला, मला वाटते दसऱ्याच्या पहिल्या दिवशी गेम लागला, त्या दिवशीपासून याला फालटी असेच करायचे आणि आम्हालाही तसं वाटत होतं की बा लोक म्हणतात पब्लिक आहे, पब्लिकमध्ये आपण त्याला चेक नाही केला, आपण त्याला कधी पब्लिकमध्ये सोडला नाही तर होऊ शकते बा, पण आम्हाला आमच्या मनात वाटत होते की बाई आणि ज्या दिवशीपासून हा 7 नोव्हेंबरपासून आपल्या घरी हा लाईण्याचा मोठा होतो आहे, तर त्यांनी हातही पाऊल आजपर्यंत बाहेर टाकला नाही। त्याच्यामुळे आमच्या सगळ्या परिवाराला त्याची खात्री होती, त्याच्यावर विश्वास होता की हा बैल आम्हाला इतका दगा देणार नाही, हारजीत होणार, कमी धावणार तर त्याची समोरची पार्टी जास्त धावणार तर हारजीत होणार, पण हा बाजूला जाईल बा असं आम्हाला मुळीच नाही का त्याची काही शंका नव्हती।
काय सांगाल मग आजच्या विजयाबद्दल? आजच्या विजयाबद्दल म्हणजे नाही का आमची जे ग्रुप आहे, आमचा पारिवारिक ग्रुप आहे. आम्ही कुटुंब समजतो ग्रुपला. आम्ही जसे नाही का आम्ही एका कुटुंबात नाही का आम्ही सगळे मिळून राहतो. आमचा 16 लोकांचा कुटुंब आहे. माझे आजोबा जरी एकटे असले तरी त्यांचा नाही का जो आमचा वारसा आहे, आम्हाला म्हणजे माझ्या आजोबाला 2 मुलं, माझे काकाजी आणि बाबाजी, आणि त्यांना आम्ही 4 मुलं, आणि 4 मुलांनाही आम्हाला नाही का आता म्हणजे 2 मुलं, एक मुलगी आहे मला उन्नती नावाची. असं नाही का आमचं आजी आहे, असं सगळे आम्ही नाही 3 सुना, मोठ्या पहिल्या 2 सुना, अशा 5 लेडीज आहे आमच्या घरी, आणि माझी मुलगी अशी 6 लेडीज. असं सगळे आम्ही एकत्र चालतो आणि सगळे आज इतक्या खुश आहेत का घरून त्या लाईव्हवर नाही का तुमचा नाही का पट पाहत होत्या. फोन द्यायचे का आपली जोडी निघाली, काय झालं काय नाही. म्हणजे पूर्ण परिवाराची साथ आहे. हा शंकरपट म्हणले तर एकट्याचं नाही, हा पूर्ण आमच्या गावाची साथ आहे. गावावरून 10 गाड्या आल्या आज आमच्या ह्या शंकरपटासाठी. आमच्याच गावावरून जवळ 10 गाड्या आल्या, तर पूर्ण तालुक्यामधले लोक, पूर्ण नाही का क्षेत्रातले लोक आज आमच्या म्हणजे विजयाबद्दल नाही का इतके खुश आहेत का सगळे समाधानी आहेत. आणखी काय सांगाल? आणखी म्हणजे आता ह्या जोडीबद्दल तर आता असं वाटते की बा त्यांनी आज म्हणजे मछलीपटात तर खूपच नाव गाजवलं. आमचं देवतळी परिवार, डोळे परिवार, आणि आमच्या खाली जी आमची जे काम करणारी टीम आहे किंवा सगळे सहकारी मित्र आहेत, माझे मावसभाऊ आहेत प्रज्वल बोबडे, हे सगळे जे लांबून हिंगणघाटची आहेत तरी नाही का हिंगणघाटवरून फोन, हिंगणघाटवरून येणं जाणं खेळायसाठी. म्हणजे किती जिद्द त्यांना पाहणं. शिक्षणात आहे, ते नागपूरला शिक्षण घेतात तरी पण आज खेळ आहे, खेळासाठी नाही का तिथून ते आले. त्यांचे पण खूप खूप आभार आहे, धन्यवाद मानतो त्यांना. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आजचे मसलीपटामध्ये जोडी विजय झाली त्यांची मुलाखत जाणून घेतली. या व्हिडिओला लाईक करा, चॅनल. आमचे जो ड्रायव्हर आज नाही का त्यांच्या हातात तिसरी पट्टी आहे ह्या बैलांची. नाही तर हा बैल 7 तारखेपासून माझे वडील आणि मी त्याला नाही का हाकलत राहिलो, आणि यांना आम्ही नाही का त्याला म्हणजे किती बनवायचं आहे तेवढं बनवण्याचा प्रयत्न केला, तेवढा बनवला. पण मामा बैल नाही का ते अनिल भाऊ आहे, त्यांचा बैल आहे. त्यांच्यामुळे त्यांना आज म्हणजे त्यांना विजय आम्हाला करून द्यायचं होतं. एक त्यांचं गेम नाही का नुसते हारत होते. हारत असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की अनिल भाऊच्या हाताने आम्हाला एकतरी जोडी विजयी झाली पाहिजे. आणि ते जोडी आज नाही का मामा आणि मोती या दोन्ही बैलांनी नाही का आमच्या ग्रुपला म्हणा की आमच्या ड्रायव्हरला विजयी केलं. त्याबद्दल मी खूप खूप त्या बैल जोडीचा मी आभारी आहे, त्यांना धन्यवाद देतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजच्या मसली पटामध्ये ते टीम विजयी झाली त्यांची मुलाखत जाणून घेतली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.